ऐकलं, मी समजून घेतलं, कोणाचे नाव घेतलेलं नाहीये. पण मन खाते आहे की कुणाल कामराज जो सांगतोय तो गद्दार, ते गद्दार आम्हीच आहोत हे त्यांना वाटतंय आणि त्यातून हे सगळे हल्ले वगैरे होत आहेत. नाशिकचा कुंभमेळा आता 2 वर्षांवर आहे. काल मुख्यमंत्र्यांनी दौरा केला. एक मागणी आहे की कुंभमेळ्यासाठी जे प्राधिकरण होत आहे त्यामध्ये साधू महंतांचाही समावेश असावा, त्यांना पण स्थान मिळावं आणि त्यांच्या सल्ल्याने जे नियोजन कुंभमेळ्याचं केलं जावं. 2 साधू आहेत ना, गिरीश महाजन आणि दादा भुसे. 2 महान साधू आहेत की इथे, तेच करणार ना सगळं. बाकी सगळे त्यांचे जे लोक आहेत, आमदार खासदार वगैरे त्यांच्या पक्षाचे, ते साधूच आहेत. प्रयागराजचा इतका मोठा कुंभ त्यानेच केलाय, बाकी कोणाचं काही योगदानच नाही. प्राधिकरण स्थापन केलं, प्राधिकरणाला अमर्याद अधिकार दिलेत. याच्याविषयी फार तर आमचे वसंतराव गीते फार चांगलं सांगू शकते. महानगरपालिकेला काय अधिकारच ठेवलेला नाहीये. हळूहळू ती माहिती समोर बाहेर येईल. हे पण साधू महंतांचं म्हणणं आहे की आम्हाला त्यामध्ये घ्यावं, जेणेकरून कुंभमेळा आमच्यासाठी भरतो. नक्कीच आहे, मी त्यांच्या मताशी सहमत आहे. जे साधू आहेत किंवा इतर जे धार्मिक नेते आहेत